आपण त्याच्यासाठी करणार बेसिल फ्राईड राईस व्हेज. तसं काय साहित्य घेतलंय? त्याच्यामध्ये घेतलं आपण रेड येलो कॅप्सिकम, ओके, बॉइल्ड राईस, बेबी कॉर्न, स्प्रिंग ऑनियन, बेसिलची पेस्ट, ग्रीन झुकनी, ब्रोकली, सॉल्ट, शुगर, व्हाईट पेपर आणि चॉप गार्लिक. सो मला सांग, ही कुठली डिश आहे? बेसिल फ्राईड राईस. बेसिल फ्राईड राईस ॲक्च्युली थाई डिश आहे. थाई डिश आहे. बरं, थाई डिश आहे. आणि जास्त करून हेल्थ कॉन्शियस लोक ह्याला प्रिफर करतात. कशी सुरुवात करायची? सुरुवातीला काय तेल घ्यायचंय? वॉकमध्ये पहिलं तेल घेऊया. बस. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी चॉप गार्लिक. ओके. आता ही बेसिल प्युरे जी तू म्हणालास, बेसिल पेस्ट, तर काय बेसिक बेसिलची पेस्ट बनवणं म्हणजे जस्ट बेसिलचे लिव्स घ्यायचे, मिक्सर मारताना त्याच्यामध्ये तेल ऍड करायचं आहे. बरं. जेणेकरून तुम्ही ते जास्त दिवस स्टोर करू शकता. ओके. जर तुम्ही ते पाणी ऍड केलं की त्याची शेल्फ लाईफ असते ती कमी होऊन जाईल आणि काळं पडत असेल. ही छान हिरवीगार अशी डिश प्युरे राहिलेला याचा. तर तेल गरम झालंय, आपण थोडी गार्लिक टाकूया. त्याच्यामध्ये कलर्ड पेपर्स, ब्रोकली, ओके, zucchini सुद्धा असेल. ओके, बेबी कॉर्न, ग्रीन झुकनी. तुझ्या घरी लोकांना काय आवडतं? तुझ्या घरच्या लोकांना काय आवडतं तुझ्या हातचं? मी बोललो की आमच्या फक्त आई आणि बाबांना मी जे थाई बनवतो, जे कोकोनट बेस, बरोबर, ते आवडतं. आपण याच्यामध्ये राईस मिक्स करूया थोडा. त्याच्यामध्ये काय आता फ्लेवरिंग्स, सॉल्ट, पेपर, साखर घालायची राईसमध्ये. हां, एक लाईटली स्वीटनेस येतो थोडा. बरं. बेसिल पेस्ट. बेसिल पेस्ट किती घालावी लागेल आपल्याला? 1 ते 1.5 चमचा. मोठा चमचा मला असं वाटतं. याची टेस्ट नक्कीच एकदम युनिक लागत असेल ना, आणि खरोखरच हेल्दी आहे एकदम. लाईटली स्प्रिंग ऑनियन. अजून काय करायचं याच्यात? राईस रेडी आहे. रेडी झालेला आहे. वाव, बेसिल फ्राईड राईस अतिशय मस्त झालेला आहे. छोट्यांना एकदम खुश करायचं असेल तर आता जो रिकॅप दाखवतील तो बघा आणि लगेच हा राईस बनवायला घ्या. व्हेज बेसिल फ्राईड राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेला भात, बेबी कॉर्न, कांद्याची पात, बेसिल पेस्ट, झुकिनी, ब्रोकोली, रंगीत भोपळी मिरच्या, मीठ, साखर, पांढरी मिरपूड आणि लसूण. कृती: बेसिलची पानं आणि तेल हे एकत्र वाटून बेसिल पेस्ट तयार करावी. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, ब्रोकोली आणि झुकिनी परतून घ्यावी. त्यामध्ये वाफवलेला भात, मीठ, साखर, बेसिल पेस्ट आणि कांद्याची पात घालून वाफवून डिश सर्व्ह करावी.